पवित्र श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सिद्धेश्वर महादेव कावड यात्रा समितीच्या संयुक्तरित्या धनोडा ते आर्णी येथे चौथ्या वर्षी भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले। ही यात्रा धनोडा येथून स्नान करून पैनगंगा नदीचे पूजन करून कावड बांधून 201 कलश पवित्र जल भरून रामप्रहरी पायदळ निघाली। भर पावसात ती मार्गक्रमण करीत आर्णी येथे दुपारी 2 वाजता आली। ही यात्रा आर्णी येथेही भर पावसात सिद्धेश्वर महादेव मंदिर येथून निघाली। या कावड यात्रेत महिला, युवक, युवती मोठ्या प्रमाणात सामील होऊन खांद्यावर कावड घेत ही यात्रा शनी मंदिर, विठ्ठल मंदिर, गणपती मंदिर, बाकीपुरी मठ, सोमेश्वर महादेव मंदिर, प्रकट हनुमान मंदिर, सराफा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजी चौक, रामराज्य चौक, हनुमान मंदिर ते संभाजीनगर येथील हनुमान मंदिरात पवित्र जल अर्पण करीत ही कावड यात्रा संध्याकाळी 8 वाजता सिद्धेश्वर महादेव मंदिरात पोहोचली। कावड यात्रा नगर भ्रमण करीत असताना जागोजागी पुष्पवर्षा पूजन करण्यात आले। या यात्रेत या भागाचे आमदार राजू तोळसाम, भाजपा जिल्हा उपाध्यक्षा प्रिया तोळसाम, विश्वान धुर्वेसह मोठ्या प्रमाणात शिवभक्त सामील झाले होते। कावड यात्रेच्या मार्गादरम्यान जागोजागी फराळ पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। कावड मार्गक्रमण करीत असताना जय महाकाल, देवो के देव महादेव, हर हर महादेव, ओ भोळ्या शंकरा इत्यादी जयकाराने आसमंत निनादून गेला होता। कावड यात्रा मंदिरात पोहोचल्यावर सर्व कावड धारकांनी कलशामध्ये आणलेले पवित्र जल अर्पण केले। शेकडो भाविकांच्या उपस्थितीत सिद्धेश्वर भक्त मंडळाने महाआरती करण्यात आली। त्यानंतर एक भजन झाले। या मध्यात महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। ही कावड यात्रा यशस्वी करण्याकरिता विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती, दुर्गा वाहिनी, सिद्धेश्वर महादेव कावड यात्रा समितीसह शिवभक्त प्रेमींनी अथक प्रयत्न केले। शरद बेडेकर सह किशोर पवार, विदर्भ न्यूज, आर्णी।